मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 17 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. आयेशा आणि कार्तिक डान्स करत असतात, तर दीपा भांग पिऊन त्यांच्याजवळ जाते आणि गाणं बंद करून मोठ्याने आयेशाला थांब म्हणून सांगते आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर दीपा पुन्हा गाणं सुरू करते आणि रंग उधळते. त्यानंतर ती आयेशाच्या तोंडालाही रंग लावून तिला कार्तिकपासून दूर ढकलते आणि त्यानंतर काही रंग कार्तिकच्या हातात देत त्याच्याकडून स्वतःलाही रंग लावून घेते आणि त्यालाही तो रंग लावते आणि त्यानंतर ती नाचायला सुरुवात करते. हा प्रकार पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. आयेशा तर खूपच चिडलेली असते. श्वेता मात्र गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर दीपा कार्तिकीच्या हातात कलर देऊन तो तिला कार्तिकला लावायला सांगते आणि त्यानंतर दोन्ही मुलींना घेऊन नाचते. थोड्या वेळाने ती त्यांचे हात कार्तिकच्या हातात देते आणि सौंदर्या, ललित, आदी आणि श्वेता यांना रंग लावते आणि पुन्हा रंग उधळत कार्तिकसोबत नाचायला सुरुवात करते आणि नाचता नाचता तोल जाऊन पडणार इतक्यात कार्तिक तिला सावरतो. दीपा त्याच्याकडे एकटक प्रेमाने पाहतच त्याला मिठी मारते आणि हे सर्व पाहून आयेशा मात्र खूपच चिडते. त्यानंतर कार्तिक आयेशाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र ती म्हणते, मी इथे का आले आहे तेच मला समजत नाही. त्यावर कार्तिक म्हणतो, तू उगाच इतकी अपसेट होत आहे आणि ते ऐकून तर आयेशा अजूनच चिडते. ती म्हणते, त्या दीपाने मला तुझ्यापासून लांब केलं आणि स्वतः तुझ्यासोबत डान्स केला आणि तू विचारतो काय झालं म्हणून. ती प्रत्येक वेळी आपल्या मध्ये येते आणि तू मात्र काहीच करत नाही. त्यावर कार्तिक आयेशाला सर्व एक्सप्लेन करत असतो, मात्र ती त्याचं काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते, मी इथे तुझ्यासाठी आले, तुझ्यासोबत संसार करण्याची स्वप्न बघत आहे आणि तू मात्र त्या दीपामध्ये इंटरेस्टेड आहे. त्यावर कार्तिकही चिडून म्हणतो, आता तू काहीही बोलत आहेस, मला दीपामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. मात्र आयेशा म्हणते की तुझ्या वागण्यावरून तर तसं वाटत नाही आणि ती चिडूनच तेथून निघून जाते. कार्तिकला मात्र दीपाचा आणि त्याचा डान्स आठवत असतो आणि या सगळ्यामध्येच तो दीपाच्या ग्लासातील ती अर्धवट राहिलेली भांग पिऊन टाकतो. तर दुसरीकडे दीपिका सौंदर्याची नक्कल करत असते, तर कार्तिकी ते रेकॉर्ड करत असते. त्यानंतर कार्तिकी दीपाची नक्कल करते आणि दीपिका ते सर्व रेकॉर्ड करते. त्यानंतर ललित तिथे येतो. तो त्या दोघींचंही कौतुक करतो आणि त्यानंतर त्यांना सांगतो की हा कॅमेरा आता ठेवून द्या, आपण अजून रंग खेळूया. त्यामुळे दीपिका तो कॅमेरा एका टेबलवर ठेवते आणि त्यानंतर ते तिघेजण बाहेर जातात. मात्र कॅमेरा सुरूच असतो, रेकॉर्डिंग चालूच असतं. तर दुसरीकडे सौंदर्या दीपाच्या चेहऱ्यावरील रंग पुसून देत असते आणि त्यानंतर ती तिला आतमध्ये जाऊन आराम करायला सांगते. तर दीपा म्हणते, त्यापेक्षा मी घरी जाते, पण सौंदर्या तिच्यावर ओरडते. त्यामुळे दीपा आतमध्ये आराम करण्यासाठी जाते. दीपाची अवस्था पाहून कमला म्हणते, भांग चढली वाटतं दीपाताईंना आणि ते ऐकून सौंदर्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे दीपा कार्तिकच्या खोलीत जाते आणि त्या खोलीमधील सर्व वस्तू पाहून स्वतःशीच हसत राहते. तर दुसरीकडे आयेशा श्वेताला म्हणत असते की काय चाललंय यार हे सगळं, का आले मी इथे, काय चालू होतं त्या दीपाचं. त्यावर श्वेता हसतच म्हणते, काय मॅडसारखी नाचत होती ना ती. तर आयेशा म्हणते, तिला कार्तिकसोबत नाचताना पाहून असं वाटत होतं की खाडकन तिच्या कानाखाली लावून द्यावी, म्हणजे जमिनीवर आली असती. त्यावर श्वेता म्हणते, इतक्यात ती जमिनीवर येणारच नाही, कारण तिला भांग चांगलीच चढली आहे. आणि ते ऐकून आयेशाला धक्काच बसतो आणि सौंदर्याही श्वेताचं हे सर्व बोलणं ऐकते आणि म्हणते, सणासुदीला सुद्धा तुमचे उपद्व्याप सुरूच आहे का. आणि सौंदर्याला पाहून त्या दोघींनाही धक्का बसतो. आयेशा म्हणते, तुम्ही मला काही विचारूच नका, कारण झालेल्या प्रकारामुळे मीच अपसेट आहे. आणि श्वेता नेहमीप्रमाणेच नाटक करून बाजूला होते. सौंदर्या त्या दोघींना म्हणते, एक लक्षात ठेवा, तुम्ही दोघींनी काहीही केलं तरी त्याचा कोणताही उपयोग होणार नाही, कारण चांगल्या माणसाचं नेहमी चांगलंच होतं. तुम्हाला माहीत आहे का या होळीचं महात्म्य, का साजरी करतो आपण होळी ते. आणि त्यानंतर ती त्या दोघींना सांगते की भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी मांडीवर घेऊन बसलेली होलिका तिच्या मनात असणाऱ्या वाईट हेतूंमुळे स्वतः जळून खाक झाली आणि निर्मळ मनाने विष्णूची भक्ती करणारा प्रल्हाद मात्र जिवंत राहिला. मोरल ऑफ द स्टोरी हेच की जे वाईट असतं ते होळीत जळून खाक होतं
आणि जे चांगलं असतं तेच टिकतं. त्यावर श्वेता आणि आयेशा काहीच उत्तर देत नाही. तर सौंदर्याच त्या दोघींना म्हणते, तुम्हा दोघींनाही माझं ओपन चॅलेंज आहे. तुम्ही काहीही करा, पण जिंकणार मात्र माझीच दीपा. आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे आयेशा आणि श्वेता अजूनच चिडतात. तर दुसरीकडे दीपा कार्तिकच्या फोटोसोबत बोलत असते आणि तिचा आवाज ऐकून कार्तिकही खोलीत येतो. त्यालाही भांग चांगलीच चढलेली असते. तो दीपाजवळ जातो आणि त्यानंतर ते दोघेही काही कारण नसताना वेड्यासारखे हसत बसतात. त्यानंतर दीपा हसतच कार्तिकला विचारते की तू का हसतोय, सांग ना. कार्तिकही हसतच तिला म्हणतो, तू आज कशी काय माझ्यासोबत नाचली. त्यावर दीपा म्हणते, हा काय प्रश्न आहे का, मी तर नाचणारच तुझ्यासोबत, कारण मी बायको आहे तुझी. आणि त्यानंतर ती कार्तिकला विचारते, समजलं का कोण आहे मी तुझी ते. त्यावर कार्तिक लाजून म्हणतो, बायको. आणि त्यानंतर ते दोघेही परत हसायला सुरुवात करतात. त्यानंतर कार्तिक म्हणतो, पण आज कशी काय नाचलीस तू, याआधी तर कधीच नाही नाचली माझ्यासोबत. त्यावर दीपा नाराज होत म्हणते, तुला काय माहीत, गेली कित्येक वर्ष तुम्हाला पाहिलंही नव्हतं. त्यावर कार्तिक म्हणतो, पण कसं पाहणार ना, तूच गेली होती हे सगळं सोडून. त्यावर दीपा म्हणते, हो, पण तरीसुद्धा तू तिच्यासोबत का नाचत होता, मला बिलकुल आवडलं नाही ते. त्यावर कार्तिक विचारतो, कोण ती. त्याला आयेशा आठवतही नसते. तर दीपा म्हणते, मी नाही घेणार तिचं नाव, मी तुझी बायको आहे ना, मग फक्त माझ्यासोबतच नाचायचं तू. त्यावर कार्तिक पुन्हा लाजून बायको असं म्हणतो आणि त्यानंतर ते दोघे पुन्हा हसायला सुरुवात करतात. त्यानंतर कार्तिक म्हणतो, पण तू काय जबरदस्त नाचलीस दीपा, एकदम कमाल. मात्र त्यावर दीपा म्हणते, चल उगाच काहीतरी. तर कार्तिक बापरे बाप असे शपथ घेत म्हणतो, अगं खरंच. आणि त्यामुळे दीपा खुश होत म्हणते, तुला खरंच माझा डान्स आवडला. कार्तिक म्हणतो, डान्स काय, मला तर तूच आवडतेस. आणि ते ऐकून दीपा त्याच्याकडेच एकटक प्रेमाने पाहत राहते. कार्तिक पुन्हा लाजतो आणि त्यानंतर पुन्हा ते दोघेजण हसायला सुरुवात करतात. मात्र त्यानंतर दीपा रडतच म्हणते, तुला मी आवडते तर तू मला थांबवलं का नाही. त्यावर कार्तिक म्हणतो, मी कसं थांबवणार ना तुला, तुलाच जायचं होतं हे घर सोडून. त्यावर दीपा म्हणते, नव्हतं जायचं मला, पण तू माझ्यावर संशय घेतला म्हणून मला राग आला ना. त्यावर कार्तिक म्हणतो, पण मी तरी काय करू, रिपोर्ट होते ना तसे. त्यावर दीपा विचारते, कसले रिपोर्ट. त्यावर कार्तिक आजूबाजूला कोणी नाही ना हे बघत दीपाला सांगतो की मी कधीच बाप बनू शकत नाही. आणि ते ऐकून दीपाला धक्काच बसतो. मात्र हे सर्व कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, कार्तिक आणि दीपाला त्यांच्या खोलीमध्ये आयेशा एकत्र बघते आणि त्यामुळे ती खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.